शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्ही टायटल वाचलेला आहे की बाबा भाग 5 बघत आहे आपण आणि केळफूल येत असताना की काय काळजी घ्यायची, काय नियोजन घ्यायचे, 140 ते 160 दिवस जे काही महत्त्वाचे असतात, म्हणजे बऱ्यापैकी 120 पासून बऱ्यापैकी 170-80 दिवसपर्यंत, म्हणजे हा जो काही महत्त्वाचा टप्पा असतो, तर ह्या टप्प्यामध्ये काय काळजी घ्यायची, काय नियोजन घ्यायचं आहे, ह्याबाबत हा व्हिडिओ बघत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक पेज लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे. ज्यासाठी जे काही काम करतो आपण, जे प्रॅक्टिस करतो, ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्ही पहिले एक 2-3 भाग आपण आपल्या घरच्या प्लॉटवर केलेला आहे, की जे 8 फुटाला जोडवं टाकले त्याच्यावर बघितलेलं आहे. चौथा भाग आपण ह्याच प्लॉटवर केलेला आहे आणि ह्याच प्लॉटवरचा 5वा भाग करताय आपण. तर शेतकरी मित्रांनो, प्लॉट थोडं आपण बघूया, की बऱ्यापैकी 120 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आज आपला. आणि तुम्ही पानाची रुंदी वगैरे बघू शकता की कशा पद्धतीने मेंटेन झालेला आहे. सर्वात महत्त्वाचं काय आहे की नियोजन आणि मॅनेजमेंट ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला कायम सांगत असतो. आणि हे जे काही शेतकरी दादा आहेत, अतिशय चांगलं नियोजन करतात. जवळपास 6 एकरचा प्लॉट आहे आणि 6 एकरचं मॅनेजमेंट एकसारखं आणि एवढं मोठं पान तयार करणं, पूर्ण त्याचं प्रॉपर फर्टिगेशन रोजच्या रोज प्रॉपर ज्या त्या दिवशी जे फर्टिगेशन करायचं आहे ते प्रॉपर करणं गरजेचं असतं. तर ह्या गोष्टी थोड्याफार मी का सांगत आहे शेतकरी मित्रांनो, कारण का पैसे किती आहेत तुमच्याकडं, किती तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करताय, किती तुमच्याकडे लेबर आहेत, ह्यापेक्षा ते लेबर, तो पैसा तुम्ही योग्य वेळेला कसं युटिलाइज करताय हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे ह्या प्लॉटवर आपल्याला दिसून येतं. जेवढं आता हा पाण्याच्या बाबतीत का मी तुम्हाला दाखवलं, की जेवढं पान मोठा तेवढं फोटोसिंथेसिस क्रिया त्यामध्ये जास्त होणार आहे. त्यामध्ये अन्न तयार करायची प्रक्रिया जास्त झाली. खालून जे काही अन्न दिले ते उचलून घ्यायचं काम चांगलं झालं. त्या दोघांचं केमिस्ट्री चांगली जुळली तर बाकी पुढची कामं होतात. आणि हळूहळू आपल्याला ज्यावेळेला केळफुल बहिर येणार आहे, तर ते केळफुल पॉवरफुल बहिर येतं. एकाच वेळेला एकाच ठिकाणी, म्हणजे तुमचा प्लॉट सगळा पूर्ण एकसारखा असेल. आता तुम्ही बघू शकता की पूर्ण प्लॉट एकसारखा आहे. सगळ्या पानाची रुंदी, उंची, झाडाचे बुंदे पण खूप चांगले तयार होत आहेत हळूहळू. हे सगळं एकसारखं आहे. तर जेवढं हे एकसारखं एक समान होईल तेवढं एकसारखे आपल्याला बहिर येतील आणि एकसारखा माल आपल्याला एकाच वेळेला मिळून जाईल. आणि एकसारखा माल मिळेल तेवढा माल विकायला सोपा जाईल, तेवढा दर चांगला मिळेल. हळूहळू प्रॉफिट रेशोकडे आपलं जात असतो. तर आता महत्त्वाचं हे असतं की 120 दिवसाच्या मध्ये महत्त्वाचं काय काम करायचे आणि नियोजन करायचं आणि बेसिकली केळी फ्लॉवरवर बोलायचे आपल्याला. तर ज्या वेळेला आपण 120 दिवस असतो, 100-120 दिवसाचा असतो, तर त्यावेळेला पहिलं काम करायचं की जे काही मागं, आता कसं असतं शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला 1 एकरमध्ये आपल्याला 1300-1400 आपण रोपं लावतो, 1200 ते 1400 ऑन ॲव्हरेज आपण रोपं लावत असतो. तर ह्यामध्ये 100-200 झाडं ही आपली मागं पडलेली असतात, म्हणजे साईडचं किंवा आधीमध्ये कुठं पाणी जास्त राहिलंय किंवा बऱ्याच गोष्टीमुळे रोपं आपली मागं राहिलेली असतात. तर त्याला हाईट करून घेणं महत्त्वाचं आहे. ह्यांच्या बरोबर सोबतीला आणणं खूप गरजेचं आहे. दर 4थ्या-5व्या दिवशी आपल्याला नवीन पाणी यायलाच पाहिजे. ते पान चांगला आकार घेत जायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी रोटेशनमध्ये राहिले पाहिजेत. तर तसं हळूहळू त्या रोपांना पुढं स्पीडअप आणणं गरजेचं आहे. मग त्यासाठी मी गेल्या व्हिडिओत पण सांगितलं तुम्हाला की आमचे बरेच सहकारी बरेच भागामध्ये काम करत आहेत. तर त्यांचा तुम्ही वर मी नंबर देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पण तिथं तुमचा संपर्क झाला तर ऑनलाईन पण काही ठिकाणी आपण सर्व्हिस देऊ शकतो. ऑनलाईनच्या माध्यमातूनही थोडं काम करत असतो. तर आमच्या ऑफिसचा नंबर आहे. तुम्ही सकाळी 9 ते 6 ऑफिसला कधीही फोन करा. 9 ते 6 या वेळेमध्ये तुम्हाला फोन करून आमचा जे काही कन्सल्टंट आहेत ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. तर त्यासाठी आपल्याला 7 रेसचा स्प्रे घ्यायचा आहे. 7 रेसमुळे तुमचं जे काही बॅकला राहिलं आहे ते पुढं वर उचलून घ्यायचं, खूप चांगलं काम करतं. आणि खाली थोडं तुम्हाला त्यामध्ये मग थोडं आळवणी किंवा त्याला वेगळे सेपरेट फर्टिगेशन करून घेतलं आपण, ड्रेंचिंग करून घेतलो, तर ते सुद्धा हे करू शकतो. पण त्याच्या आधी त्याचा क्वाज हुडकणं महत्त्वाचं आहे. ते कशामुळे मागं राहिले, थोडं वारं जास्त लागतंय त्याला, ऊन जास्त लागतं, थंडी जास्त लागते, पाणी तिथं राहतं, जाता येता फिजिकल डॅमेज होतं. हे त्याचा कॉज पहिला ओळखायचं, म्हणजे कशामुळे होतंय हे पहिला ओळखायचं आणि त्याच्यावर त्याचं आपल्याला सोल्युशन घ्यायचं आहे. एकदा का हे सगळी एक समान झाली आपल्याला, तर याच्यावर पुढचं काम आपल्याला प्रॅक्टिसला जायचं आहे. आता ह्या दरम्यान शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये आपण तिन्ही ग्रेड देत असतो. आता तुम्हाला माहिती आहे केळामध्ये बऱ्यापैकी आपल्याला न्यूट्रिशन झाडाला कसं लागतं, तर केळामध्ये बघितलं आपण तर एन आणि केचा खूप मोठा रोल आहे. नायट्रोजन आणि पोटॅशियम खूप मोठ्या प्रमाणात लागतं. फॉस्फरसचा रोल खूप कमी आहे. सुरुवातीच्या दिवसामध्ये थोडं फॉस्फरस लागतं आपल्याला. आणि इथनं पुढं थोडा हा जो काही आपल्याला 30-40 दिवसाचा जो मधला भाग असतो, तर ह्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशचा डोस आपल्याला जास्त लागतो. आणि थोडं पाणी नियोजनाकडे आपल्याला भर द्यावं लागतं. फॉस्फरस पोटॅशमुळं जे काही केळफुल येणार आहे ते प्रॉपर येतं, त्याला ताकद चांगली लागते आणि त्याची स्ट्रेंथ चांगली राहते आपल्याला. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं की त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, कसं नियोजन करायचं आहे. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपल्याला. तर हे करत असताना
थोडा तुमचा जो डोस आहे फर्टिगेशनचे, तर एन आणि केचे डोस तुमचे चालू असतात रोटेशनमध्ये. पी जर का कमी असला तर तुम्ही थोडं पी आणि केचा डोस वाढवायचा. मग ह्यामध्ये काय देऊ शकतो आपण? आता हे तुम्ही सांगितलं सर टेक्निकली, हे सगळं डोक्याच्या वरनं गेलं. पण सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला, की फॉस्फरस आणि पोटॅशचे ग्रेड असणार. एन पण द्यायचं आहे, पण थोड्या कमी प्रमाणात द्यायचं आहे आपल्याला. आणि पी आणि केचा डोस चांगला द्यायचा. मग कशातनं मिळतं आपल्याला? तर ते 0.34 मधनं मिळतं. जर का बाकी इतर ग्रेड जर का बघायला गेलो आपण, तर तुम्ही DAP टाकला असला किंवा सिंगल सुपर फॉस्फेट टाकला असला, तर ते कधी टाकलाय आणि ते आत्ताच्या पिरियडमध्ये लागू होणार आहे का? ह्याचं कॅल्क्युलेशन पाहिजे आपल्याला. MOP टाकला असलं तर ते कधी लागू होणार आहे आणि फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये लागू होणार आहेत का? ह्याचं आपल्याकडे कॅल्क्युलेशन पाहिजे. त्यामध्ये मग परफेक्ट जर का तसं नसलं, तर परफेक्ट आपल्याला 0.34 हे लागू होतं. एक बॅग तुम्ही 25 किलोची बॅग जरी तुम्ही हे 40 दिवसामध्ये संपवला, 5 किलो 5 किलो 5 किलो या रोटेशनमध्ये प्रॉपर संपवला तरी चालू शकतं. अतिशय चांगलं काम करतं ते. किंवा पॅरलल तुम्ही ऑक्साईड ग्रेडचा सुद्धा वापर करू शकता, ज्यामध्ये 0.4247 किंवा ह्यामध्ये फक्त काय बघायचं आहे आपल्याला, की पी आणि के, फॉस्फरस आणि पोटॅश ह्याचा कंटेंट ज्यामध्ये जास्त आहे तो ग्रेड आपल्याला वापरायचा आहे. पण त्याचं प्रमाण प्रॉपर वापरणं खूप गरजेचं आहे. जर का जे वॉटर सोल्युबल असतात ते सल्फेट बेसमध्ये असले तर ते 5 किलो 7 किलोच्या टप्प्यामध्ये तुम्ही वापरा. ऑक्साईडचे आहेत ते 1-2 किलोच्या संपर ह्याच्यात वापरा. एकदम 5-5 किलो 10-10 किलो सोडू नका, कारण का ह्याची पण इकोसिस्टीम आहे. ते इनबॅलन्स होईल आणि कुठेतरी वेगळा आपल्याला काहीतरी रिझल्ट दिसेल किंवा चुकीचं घातक पूर्ण आपल्याला अपायकारक होईल. त्यामुळे योग्य ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवा. तुम्हाला जर का प्रॉपर गाईडन्स तर आपली मुलं देतील, कारण का बघितल्याशिवाय व्हिज्युअल प्रत्येक प्लॉटचं वेगळं असतं. डायरेक्ट व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी तसं शेड्यूल देता येत नाही. पण अशा पद्धतीने आपण करू शकतो खत नियोजनमध्ये. दुसरं महत्त्वाचं, 120 दिवस झाले तुमचे बऱ्यापैकी, तर 4 महिने झाले आणि 5वा महिना म्हणजे 130, 135, 40, 130 ते 140 दिवसाच्या दरम्यान रिवर्क नावाचा एक खूप छान हार्मोन्स आहे आपला. बेसिकली तो जो केळफुल येण्यासाठी तुम्हाला जे काही त्याला खालून जे काही हार्मोन्स लागतात, जी ताकद लागते, ते खूप मॅच करायचं खूप चांगलं काम करतं ते. पर एकर 1 लिटरच वापरायचं आहे. सर्वसाधारणपणे 1100 रुपये लिटर आसपास मिळतं. अतिशय म्हणजे अतिशय चांगलं काम करतात. त्याचे रिझल्ट पण मी ह्याच्या पुढचा अजून एक भाग येईल, त्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळतील की केळफुल कसं आलेलं आहे, एक समान कसे आले, त्याची क्वालिटी वगैरे बघायला मिळेल. तर ते काम खूप महत्त्वाचं अतिशय चांगलं करतं. रिवर्क सोडायचं आहे. पॅरलल बाकी न्यूट्रिशन जे लागतात आपल्या रोटेशनमध्ये, मी तुम्हाला गेल्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे की मॅग्नेशियम सल्फेट असू दे, 15 ते दिवस ते 1 महिन्यातनं एकदा आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो गेलं पाहिजे. कॅल्शियम नायट्रेट गेलं पाहिजे. सल्फर सेपरेट द्यायची काही गरज नाही. समजा आपण 0050 देतोय किंवा मॅग्नेशियम अमोनियम सल्फेट देतोय किंवा पोटॅशियम शोनाइड देतोय, ह्यातनं सल्फर मिळत असते. ॲडिशनल सल्फर द्यायची काही गरज नसते. पण ज्या ठिकाणी तुमचं रान पूर्णच ओलं आहे, पूर्णच गच्च आहे, पूर्णच चिकचिक जास्त होते, तर त्या ठिकाणी मग ॲडिशनल सल्फर आपण देऊ शकतो. सल्फर काय महाग पण नसतं, पण त्याचं गरजेचं आहे. मायक्रोन्युट्रियंटचा रोल हा खूप मेजर आहे. म्हणजे समजा आता पूर्ण तुमचं ऑलरेडी पूर्ण काळा आहे, खूप हेल्दी आहेत पानं वगैरे, स्प्रेच्या माध्यमातून 7 रेस वगैरे हार्मोन वापरलेलं आहे आपण. पण काही ठिकाणी तुम्हाला जास्त पिवळी दिसतात, थोडं स्ट्रेसमध्ये दिसतं, त्या ठिकाणी आपण वापरू शकतो मायक्रोन्युट्रिएंट. ॲडिशनल वापरायची काही गरज नाही. बऱ्याच ठिकाणी भरणीच्या डोसमधनं वगैरे मायक्रोन्युट्रिएंट टाकला असतं, त्यामुळे सेपरेट त्याचा वापर करायची काही गरज नाही. पण मायक्रोन्युट्रिएंट सोडला महिन्यातनं एखाद्या वेळेस एखादा किलो तर चालू शकतो. पण ते प्रत्येक वेळेला गरज असेल तर वापरायचं, नाही तर वापरलं नाही तरी चालू शकतं आपल्याला. आता ह्यामध्ये स्प्रेचं नियोजन काय हवं? स्प्रेमधनं काही असे हार्मोन्स घेऊ शकतो का की केळफुलाला उपयोग येऊ शकतात किंवा स्पेशल अजून काय करावं लागतं? तर ह्यामध्ये पाणी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. पाणी आता केळफुल पडत असताना पाणी हेवी पण द्यायचं नाही आपल्याला आणि कमी पण द्यायचं नाही आहे. घातीनुसारच पाणी द्यायचं आहे. त्याला जेवढी रिक्वायरमेंट पडेल तेवढं. जास्त पाणी दिलं तरी काम करणार नाही आणि पाणी ताणलं तरी काम करणार नाही. बऱ्याच लोकांचं असं ऐकण्यात असतं की माझ्या केळफुल पडायच्या वेळेला पाणी ताणवून द्यायचं आहे. पण ते सिच्युएशन नसते. समजा आता ही थंडीचा पिरियड पडणार आहे, तर थंडीमध्ये पाणी ताणवलं तर अवघड होऊ शकतं अतिशय. कारण का थंडीमध्ये गारठून झाडं मग ते केळफुल पडायला आणि डॅमेज होऊ शकतो. उन्हाळ्यात जर का तुम्ही पाणी त्यावेळेला ताणवला तर झाडं स्ट्रेसमध्ये जाऊ शकतात. तर प्रत्येक सिच्युएशननुसार वेगवेगळे येते. कारण का प्रत्येकाचं 5वा महिना 6वा महिना कधी येईल ना, उन्हाळ्यात येईल, थंडीत येईल, पावसाळ्यात येईल. त्यामुळे त्या गोष्टी करू शकत नाही आपण त्याच्या गोष्टीकडं. त्यामुळे तुम्ही पाणी प्रॉपर घातीनुसार योग्य पाणी देणं गरजेचं आहे. त्याचा बॅलन्स ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आता शेतकऱ्यांना स्प्रे नियोजनमध्ये काय करायचं? स्प्रे नियोजनमध्ये फ्लॉवरिंगसाठी तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही आहे. पण आहे ही झाडं हेल्दी ठेवण्यासाठी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आता समजा ह्या आजूबाजूला इथं ऊस आहेत, तर ऊसावर करपा आलेला आहे, तांबेरा आलेला आहे, तर तो इकडे येऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला प्रिव्हेन्शन, बाबा दिसतंय साईडला तर लगेच प्रिव्हेन्शनमध्ये आपल्याला जायचं आहे. तर प्रिव्हेन्शनमध्ये तुम्ही साधे साधे स्प्रे घेऊ शकता. माझ्या आवडीचा स्प्रे व्हेस्पा आहे. म्हणजे त्यामध्ये स्कोअर टिल्टचं कॉम्बिनेशन आहे. सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं म्हणजे मार्केटमध्ये पहिला स्कोअर पण मिळत होता, टिल्ट पण मिळत होता. आता त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आलं स्कोअर टिल्ट. हा मॉलिक्यूल मला आवडतो जास्त. त्याचे रिझल्ट मी खूप चांगले बघितले आहेत. किंवा पॅरलल, आता कसं आहे शेतकऱ्यांना, ह्या शेतकऱ्याचा 6 एकर प्लॉट आहे.
आणि पाणी हे STPनं मारतात, शेतकरी व्यवस्थित मारत नाहीत. 1 एकर असलं स्वतः मारलो तर 200 लिटरमध्ये स्प्रे होतं, पण गडी लावून मारतो. मग अशा वेळेला तुम्ही सल्फर प्लस फॉलिक्युअरचं एक कॉम्बिनेशन मिळतं मार्केटमध्ये. तोही अतिशय चांगला ग्रेड आहे, त्याचा वापर करू शकतो, कमी खर्चात आहे. फक्त सल्फर आणि फॉलिक्युअर ज्या वेळेला एकत्र येईल त्यामध्ये ॲडिशनल काय तुम्ही टॉनिक टाकू शकत नाही किंवा इतर जास्त हार्मोन टाकू शकत नाही, कारण का त्याचा pH जास्त घेतो. तर तसं तुम्ही अभ्यास करा. साधे मॉलिक्यूल घेतला तरी चालू शकतात तुम्ही, कार्बेंडेन्झेम, मँकोझेप ह्याचा जरी कॉम्बिनेशन घेतला तरी चालू शकतं, कॉन्टाप वापरला तरी चालू शकतो, रोको वापरला तरी चालू शकतं. फॉलिओ गोल्ड नावाचा मॉलिक्यूल आहे, तो सुद्धा खूप चांगला काम करतो, तो वापरला तरी चालू शकतो. हे प्लेन फॉलिक्युअर वापरला तरी चालू शकतात, कारण का त्याच्यासोबत तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक सुद्धा घेऊ शकता. कीटकनाशकमध्ये मेजर म्हटलो तर तुम्ही इमिडाचा हात आता ठेवा किंवा ॲक्ट्राचा हात ठेवला तर अतिशय चांगला. आता इथनं पुढं आळी काही तुम्हाला दमवणार नाही एवढं, की बाबा आळीचा विषय काय लई येत नाही. त्यामुळे सकिंग पेस्ट म्हणजे सकिंगमध्ये पण काय तुम्हाला डासच सगळ्यात जास्त मेजर करतील. आणि इथनं पुढं केळफुल पडून ते केळी घड भरलेपर्यंत ह्या डासांना सगळ्या आपल्याला मारून टाकायचं ह्या भागातनं. तर त्यामुळं जेवढं तुम्हाला सकिंगचं ठेवता येईल तेवढं अतिशय ठेवा तुम्ही, अतिशय चांगला त्याचा रिझल्ट आपल्याला मिळून जातो. किंवा प्लेन तुम्ही एक्झॅक्ट आणि फॉलिक्युअर जरी घेतला, एक्झॅक्ट हा सकिंग पेस्टसाठी बायोलॉजिकल मॉलिक्युल आहे, खूप चांगला काम करतो आपला, तर तो घेतला तरी अतिशय चांगलं काम होऊ शकतं तुमचं. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. बाकी पाणी नियोजन तुमच्या लक्षात आलेलं आहे, स्प्रे नियोजन लक्षात आलं आहे, खत नियोजन लक्षात आलं आहे तुमच्या. बाकी फिजिकली आपल्या ॲक्टिव्हिटी त्याकडे काय लक्ष द्यायचं नाही आपल्याला, काय पाटामध्ये खत टाकायचं नाही. हा छोटे छोटे पिल्ले आले तर हे पिल्ली सगळे काढून टाकायचे तुम्हाला. ह्यानंतर बाबा 6 इंचाच्या भैतीच आपल्याला पिल्ली ठेवायचे, त्यामुळे इथली पिल्ली सगळे काढून टाकायचे आपल्याला. हे पान जे खराब झालेलं आहे हे एजनुसार खराब होत जातं हळूहळू, तर ह्याच्याकडे हे नंतर आपण हे सुद्धा काढून टाकलं तरी चालू शकतात, किंवा हाय असं नंतर तुमच्या रोटेशनमध्ये प्रॅक्टिसमध्ये केला तरी चालू शकतात. महत्त्वाचं प्रॉपर प्रोटेक्शन करा, चांगलं योग्य फर्टिगेशन द्या, 1 नंबर तुमचा प्लॉट येतो. शक्य आहे त्यांनी रिवर्क वापरा, अतिशय चांगले रिझल्ट येतात तुम्हाला, खरोखर चांगलं हे होईल. ह्यानंतर पुढं मग एकदा केळफूळ पडल्यानंतर काय नियोजन करायचं ते पण टाकीनच मी. पण ह्याच्या दरम्यान अजून काय तुम्हाला व्हिडिओ कसला पाहिजे असल्यास सांगा, नक्की आपण तो व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन. तो व्हिडिओ कसा वाटतायत, कसा भाग वाटतायत मला नक्की सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं सुद्धा आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.